नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी कोथिंबीर आणायला गेले होते, पुदिना आणि कोथिंबीर. तर आम्हाला सँडविच बनवायचे, सँडविचसाठी लागणार आहे आणि आज खूप बिझी आहे आम्ही. खरं तर आज आहे क्रिसमस पार्टी, मुलांसाठी आम्ही ठेवली आहे. तर आमची एक मैत्रीण आहे ऋतू, तिच्या घरी ठेवली आहे. तिने म्हणजे आम्ही सगळ्यांनीच अरेंज केली आहे. सो तिकडेही जायचं आहे. तर 1 वाजता जायचं आहे आणि आत्ता जवळजवळ 9:30-10 वाजायला आले, अजून ब्रेकफास्ट नाही आहे. तर मी माझ्या मिस्टरांना सांगत होते जाऊन घेऊन या. ते बोलले जातो करता शेवटी मी चालले. आणि दुपारच्या जेवणाची तयारी करायची, कारण शक्यतो बाहेरनं फूड येणार आहे. सो मी घरनं जेवण करूनच जाईल. आणि संध्याकाळी बड्डे पार्टी आहे, परत हळदी कुंकू देखील आहे माझ्या एका मैत्रिणीकडे, तर तिकडेही जायचं आहे. तर असं खूप बिझी शेड्यूल असणार आहे. सो म्हटलं सकाळी बरीचशी प्रिपरेशन करून ठेवते, जेणेकरून दिवसभर इझी जाईल. आणि राघव अजून झोपला आहे, गाऊ उठली आहे. तर गाऊची आंघोळ वगैरे नाही झाली, मी आंघोळ वगैरे केली, डोकं धुतलं आज. आणि आता चालली ब्रेकफास्ट बनवण्यासाठी घरी. आणि इथे कोथिंबीर, पुदिना आणि सोबतच काजू घातले होते या चटणीमध्ये काही मी. तर त्याची चटणी रेडी होती आणि मला सँडविच बनवायचे होते. सो मी पटकन ब्रेड वगैरे घेतले. नॉर्मल सँडविचसारखं सँडविच जे तुम्हाला पाहिजे ते व्हेजिटेबल घाला आणि बॉईल्ड पोटॅटो, चटणी लावून घ्यायची दोन्ही बाजूंना. आणि खरं तर सँडविचची चटणी खूप मेन आहे. सँडविचची चटणी छान झाली तर सँडविच खूप छान लागतात टेस्टला. माझ्याकडे जेही अवेलेबल होतं तर ते मी त्यामध्ये घालून घेतलं. तुम्ही कॅप्सिकम घालताय तर थोडीशी म्हणजे शिजवून घाला किंवा तुपावर थोडीशी भाजा आणि मग घाला. डायरेक्ट घालू नका, कारण ती म्हणजे व्यवस्थित नाही लागत त्यामुळे. सो अशा प्रकारे इथे माझे छान गरम गरम सँडविच रेडी होते ब्रेकफास्टसाठी. आणि यानंतर मी ब्रेकफास्टमध्ये सँडविच बनवत गेले, परंतु मला सँडविच खायचं नव्हतं, कारण सँडविचमधून पाहिजे तेवढं प्रोटीन भेटत नाही. चटणीतून थोडंफार भेटतं, कारण काजू वगैरे असतात त्यामुळे. सो मग मी माझ्यासाठी मटार पोहे केले. माझ्याकडे पनीर संपलं होतं, मला घरी बनवायचं होतं पनीर. सो त्यामुळे मी दूध घेऊन आले होते, पण मला वेळ भेटला नाही. सो त्यामुळे पनीर बनवायचं राहिलं होतं. सो मग मी म्हटलं की मटार पोहे बनवते. मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. सो इथे माझं. आणि असं तुम्ही म्हणाल की वजन कमी करायचं आहे, वेगळं बनवायचं, त्याला वेळ नाही आहे. वेळात वेळ काढून तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ दिलात ना, नक्की बनतं. पोहे बनवायला 5 ते 10 मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. सो मी इकडे साईड बाय साईड पोहेही बनवत होते माझ्यासाठी. आणि राघवही उठला होता, सो त्याचंही पाहायचं होतं. तोही खातो, पोहे खातो, सँडविच खातो, त्याला हवं ते खातो तो. त्याला मी फोर्स नाही करत तू हेच खा तेच खा. त्याला जे आवडेल ते देते त्याला मी. आणि शक्यतो बऱ्याचदा मी माझ्या वेगळ्या रेसिपी बनवून खाल्लेल्या आहेत वेट लॉस जर्नीवरती असताना. कारण कसं असतं, प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचा मूड वेगळा असतो आणि मूड वाईज आपल्याला फूड लागत असतं. सो त्यामुळे मग मी असं करते की जेव्हाही मला भूक लागते, मला माहिती मला केव्हा खायचं ते त्या टायमिंगला मी जेवण करते आणि आरामात बाकीच्यांना काय हवं आहे ते पाहत बसते. सो जेणेकरून आपलीही एक्सरसाइज होते, जेवलं की लगेच बसलं नाही जात. त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा, म्हणजे माझ्या मिस्टरांना, गाऊला, राघवला काय हवं आहे ते पाहायचं. तर इथे साईड बाय साईड मी वालपापडीची भाजी बनवत होते दुपारसाठी. आणि एकदम सिम्पल जिरी मोहरीची फोडणी द्यायची, मीठ घालायचे, हळद घालायची आणि जो घरचा मसाला आहे तो घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. शिजत आली की थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे, शेंगदाण्याचा. तर राघवही उठला येते, त्यालाही भूक लागली आहे, तो म्हणतो तिकडे चल हॉलमध्ये बसायला. आणि अशा प्रकारे आपली ब्रेकफास्टची प्लेट रेडी आहे. तर सगळ्यांनी ब्रेकफास्ट करण्यासाठी नक्की या. हॅलो गाऊ, आता सांग तू कुठे चाललोय आपण? पण आयशाच्या घरी क्रिसमस पार्टी आहे. ओके. आणि राघव पण रेडी झालाय. असा झालाय, असं झालं राघव रेडी. अगं हाय का? होय गाऊ, आभाळ आलंय, पाऊस येतो. मग आपण अडकू का तिकडच? आबूशा घरालाच अडकून बसू. पण रेन नाही येत, आभाळ आहे पण मग रेन नाही रे, पण मग रेन नाही येत. अच्छा, आभाळ आहे तरी पण. आभाळ आहे नाही का, रेन नाही येते.
बटन दाब. शूज काढा. शूज काढू दे. हॅलो. चला. मेरी क्रिसमस एव्हरीबडी. आणि गिफ्ट्स पण आलेत. आता चालू करा प्रोग्राम. आणि तुम्हाला मी सांगितलंच होतं की आज क्रिसमस पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे. तर आम्ही सर्वांनी क्रिसमस पार्टी ऑर्गनाईज केली होती. आमची मैत्रीण आहे ऋतू, तर त्यांच्याच घरी केली होती. आणि सगळं डेकोरेशन वगैरे तिने ऑलरेडी केलेलं होतं. क्रिसमस ट्री देखील होती. सो मस्त मज्जा केली. तुमच्यासोबत मी शेअर करते आत्ता पुढे. आणि सुरुवातीला लगेचच मुलांना पहिल्यांदा चार्ज करून घेतलं. त्यांना भूक लागली होती, तर त्यांना पिझ्झा वगैरे आपल्याच रेस्टॉरंटमधून आला होता. म्हणजे ऋतूचंच रेस्टॉरंट आहे, बॉम्बे फूड फॅक्टरी. तर तिने मुलांसाठी जेवण मागवलं होतं. नूडल्स आणि पिझ्झा होता. तर सगळे मस्त एन्जॉय करत होते फूड. आणि मुलं खूप खुश होती, कारण आज क्रिसमस पार्टी होती. सो त्यामुळे त्यांना माहिती होतं की आपल्याला खूप सारे गिफ्ट्स भेटणार आहेत. आणि राघवचा हा पहिला पिझ्झा पीस होता. तर त्याला माहिती नव्हतं हे काय आहे, किंवा मी त्याला सहज दिलं होतं की त्याचा टाईमपास होईल. नाही तर मला सारखं माहीत होतं की चल घरी. त्यामुळे यम्मी. राघव यम्मी आहे, खातोय अजून तो. आणि यानंतर इथे चालू झाला होता पहिला गेम, म्युझिक चेअर. तर तुम्ही पाहू शकता सगळी आपली जी मुलं आहेत तर ती चेअर्सच्या बाजूला फिरत होती. आणि यानंतर पेपर फोल्डिंगचा गेम चालू झाला होता. तर इथे न्यूजपेपर दिला होता मुलांना आणि त्याच्यावर डान्स करायचा होता. थोडा वेळ झाला की मग पुन्हा तो फोल्ड करायचा, त्याच्यावर डान्स करायचा. ज्याचाही पाय खाली जाईल तर ते आऊट होणार, असा होता हा गेम. ओके ओके. तो अभी इनको क्या करना है, 4 दैट साइड 1 here. सिर्फ 3 स्पून ही लाने. ओनली यू कैन मूव 3 स्पून्स. ओके. How is this? Got it. Wait. Got it. Easy. Okay, wait. Okay, 1 by 1 go there. Others go there. All 3 of you are going go in the kitchen. I will ask everyone to do. Everyone will do. First Devanshi will show. Hello, you go in the kitchen. Kitchen. So this is supposed to be 4. Because you should not see. हाँ, चलो. Only 3 you can move. 4, 3, 2, 1. Understood? And she's telling you to achieve that you can only move 3 spoons or forks. Only 3 spoons or forks you can move. You already moved 3 now. Now finish. Your moves are finished. Order 1, 2, 3, 4. You have to make it 4, 3, 2, 1.
आणि हा न्यू गेम होता. तर अशा प्रकारे तुम्ही स्पून वगैरे मांडायचे आहेत आणि अपोजिट डिरेक्शन पाहिजे, म्हणजे 4 3 2 1 असेल तर 1 2 3 4 अपोजिट साईडला आलं पाहिजे पुन्हा. आणि फक्त 3 स्पून हलवायचे आहेत. तर खरं सांगू तर हे कोणालाच जमलं नाही आणि प्राजक्ताने लास्टला सांगितलं सर्वांना, तर तुमच्यासोबत मी शेअर करते. See again. There are already 2. Okay. So if I move this to here, then what I get? 4 3 2. And then I have to just move this one. Done. व्हेरी गुड. हे height. एक लेट मी नो 5 याच्यामध्ये टाकायचे आहेत. 5 चान्सेस, ज्याचे जास्त पडतील त्याला ते विनर. होय, हा. आता जास्त जाणार. असं करू. हे बघा. एवढं बघ. ज्याचे जास्त जाणार ना तो winner. ओके. हां, Okay, now let's start. ओके. मागे वा सगळे, डोंट डिस्टर्ब. Okay. ओके, 1 चान्स. Hey, सेकंड. stand straight. Stand straight. इट्स ओके. त्या लाईनच्या नंतर कसे उभं राहू दे त्यांना. Stand straight, Manisha. व्हेरी गुड पनेशा. 3 पनेशा गॉट 3 पॉइंट्स. Okay. येस. Carefully. Slowly. First, ते जवळच्या ह्याच्यात try कर first. वाव. Okay. Now Gargi. गर्गी स्ट्रेट स्ट्रेट. सरळ उभी राहा. हा. टाक. असं टाक, असं असं. गार्गी लेफ्ट हँड. हा. 1. वेल डन, वेल डन. पनेशा इज विनर. ओके, गिव गिफ्ट. बघितलंयस? कुठे ठेवलंय मावशीने खाली? चल. नाही, चेक नाही करायचं, ठेवायची direct. पाय जर टच झाला तर मग आम्ही डिस्क्वालिफाईड. चाय ले लो. 10 मिनट जाने दो, फिर हम लोग चाय पीते फिर बुलाते हैं. थँक यू फॉर स्पेशल टी. स्पेशल कुछ नहीं. तिकडून घ्या ना सगळ्यांचं. 3 2 1 go. Merry Christmas. आणि यानंतर मी
त्यांना कराटेला सोडलं. आम्ही पूजाच्याच घरी थांबले होते, माझे मिस्टर आले होते तिथेच. तर वीरा, श्रऊ आणि गार्गीला सोडलं आणि मी गेले होते ड्रीमलँडमध्ये, कारण आम्ही ड्रीमलँडच्या फ्री पार्किंगमध्ये पार्क केली होती कार. सो आम्हाला काहीतरी शॉपिंग करायची होती. ते मागतात तिथे म्हणजे एंट्रन्सला की जाताना तुम्हाला जेही तुम्ही बिल आहे तुमचं तर ते दाखवा, अदरवाईज ते अलाउ नाही करत. सो त्यामुळे मग आम्ही शॉपिंग केली तिथे आणि त्यानंतर मी पुन्हा पूजाकडे गेले. त्यानंतर मला घरी जायचं होतं, कारण मला पुन्हा हळदी कुंकवासाठी जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडे. नाईश नाईश पडशील. चला कारण म्हणलं तर पार्टीवरून आल्यानंतर आता राघवला मी झोपवलं आहे आणि आता 6:15 वाजले. माझ्या मैत्रिणीकडे उद्यापन आहे, तर मी आता तिकडेच चालली आहे. लक्ष्मीचं उद्यापन आहे, तिलाही हळदी कुंकू द्यायचे, कारण मागच्या वेळेला ती आली नव्हती. सो त्यामुळे तर चला आता जाऊयात मैत्रिणी उद्यापनाला. आणि त्यानंतर गाऊ वीराकडेच राहिली. सो एक 7:30-8 वाजता आम्हाला बर्थडे पार्टीसाठी जायचं, 7 वाजता. तर मग आम्ही गाऊला तिथनंच घेऊ आणि जाऊ. आता झाला. हॅलो झालं. अच्छा, मग मी आले तरी तू आली. अरे वा. हाय श्रीमयी. हे श्रीमयीचं घर आहे. हे श्रीमयीचं घर आहे का. मी खूप चहा घेतलाय, थोडासा. कोणी जास्त घेतं का अजून, एवढा नाही कोण. माझा घ्या ना अजून. हॅलो हॅलो एव्हरीवन. अजून एकदा दावा लावसून म्हणून डोळे झाकून बसले. तू बस ना. आणि यानंतर हळदी कुंकू माझ्या बिल्डिंगमध्येच होतं. सो मी पटकन घरी आले आणि राघव झोपला होता. मी आले तर त्याला उठवलं, कारण आम्हाला बर्थडे पार्टीसाठी जायचं होतं. ऑलरेडीच उशीर झाला होता निघायला, 7चा टायमिंग होता आणि आम्ही घरातनंच निघालो होतो 7:30 वाजता. सो गाऊ पूजाकडे होती, सो तिला आम्ही तिथनंच पिक केलं आणि मग त्यानंतर आम्ही बर्थडे पार्टीसाठी गेलो. हॅलो, आता मी आली आहे क्रिसमस पार्टीमध्ये मधून आणि कराटेमध्ये पण. आणि आता आम्ही अभ्यांच्या बर्थडेला जातोय. काय रोलाला. आणि माझी मैत्रीण आहे दीपाली, तर तिच्या मुलाचा पहिलाच वाढदिवस होता आज. सो आम्ही निघालो होतो, तर ट्रॅफिकही भरपूर होतं तुम्ही पाहू शकता. आणि नेमकं 7च्या सुमारास होतं, 7 ते 8च्या दरम्यान. तर ऑब्व्हियसली ट्रॅफिकही होतं आणि पार्किंगही मिळणं जरा जास्त मुश्किल होतं. तर खूप जास्त लांब पार्क करावी लागली आम्हाला कार. नाही. भेटली का पार्किंग. हां भेटली पार्किंग. गाऊ दे अभ्यंतला, गिफ्ट दे अभ्यंतला. नंतर देऊ, थांबा अजून केक कट करायचा आहे.
मेसेज टाकला तुम्हाला फ्लॅट नंबर? आय डोंट नो. अभ्यंत बाय अभ्यंत. अरे हळू हळू हळू. आणि माझी मैत्रीण दीपाली ती खूप क्रिएटिव्ह आहे. तर तिने तिच्या मुलाचं म्हणजे तिच्या छोट्या मुलाचं ज्याचा वाढदिवस आहे तर त्याचं पेंटिंग बनवलं होतं. तुम्ही पाहू शकता, खरंच खूप सुंदर होतं. आणि यानंतर बड्डे पार्टी वगैरे झाली तर आम्ही घरी यायला निघालो. ऑलमोस्ट 10-11 वाजले होते. आणि खरंच म्हणजे आम्ही दुपारपासून फिरत होतो. 1 वाजल्यापासून बाहेरच होतो. बड्डे पार्टी झाली, हळदी कुंकू, त्यानंतर पुन्हा क्रिसमस पार्टी, असे 3 फंक्शन अटेंड झाले. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.